चाललो आहे मल्लिकार्जुनला श्री शंकराच्या दर्शनाला, जे की दुसरं ज्योतिर्लिंग आहे. तर आज आम्ही नामपल्ली मेट्रो स्टेशन आहे. त्या नामपल्ली मेट्रोवरून आम्ही गाडी घेतलेली आहे रेड बसवरून, जी की आम्हाला श्रीशैलमला डायरेक्ट सोडेल. ठीक आहे. तर आज आमच्या या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही आमच्यासोबत राहा. स्टे ट्यून. आपण सकाळी जी नामपल्ली मेट्रो स्टेशनवरून गाडी पकडली होती, तर आपण आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि आपण आता पोचले आहोत अमराबाद टायगर फॉरेस्ट रिझर्व जवळ. तर आपण आता इथे एंट्री करतोय. समोर बघू शकता तुम्ही गेट, एंट्री गेट आहे. तर आपण इथून आता एंट्री करतोय आणि इथून पण आपल्याला जवळपास एक 1-1.5 तास लागणार आहे मंदिरात पोहोचण्यासाठी. हा जो टायगर रिझर्वचा तुम्ही रस्ता बघता आहे, तर तो हा सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतो. इवन ज्या गव्हर्नमेंटच्या वॉल्वोज वगैरे ज्या आपण आहेत त्या पण सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंतच रूटमध्ये असतात.
आता तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हाताला एक डॅम दिसतोय. हा जो डॅम आहे हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला आहे. हायड्रो इलेक्ट्रिसिटीसाठी हा डॅम उभारलेला आहे. इंडियामधला सेकंड लार्जेस्ट डॅम आहे हा. अँड फायनली आपण आता पोचलेलो आहोत आपलं दुसरं ज्योतिर्लिंगच म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला. आज आम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला जाणार आहोत. तर हे आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जसे की भगवान कार्तिक आणि गणपतीची एकदा स्पर्धा लागली होती. तर त्या स्पर्धेमध्ये श्री गणेशाने पार्वती आणि महादेवाला 3 प्रदक्षिणा करून स्पर्धा विजय केली होती. आणि ह्याच गोष्टीवरून भगवान कार्तिक क्रोधित होऊन नल्लमला पर्वतरांगेवर आले होते. त्यानंतर त्यांचा रुसवा घालवण्यासाठी माता पार्वती आणि भगवान महादेव त्यांच्या मागोमाग इथे आले. त्यानंतर भगवान कार्तिक यांना त्यांना प्रार्थना केली की तुम्ही इथेच विराजमान व्हा आणि लिंगरूपामध्ये भगवान महादेव आणि पार्वती इथे स्थायिक आहेत. तसंच हे मंदिर म्हणूनच मंदिर हे दुसऱ्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि त्याचबरोबर इथे पूर्ण 365 दिवस भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा आयोजित केलेला असतो. त्यानंतर त्यासोबतच इथे तुम्ही बाजूला बघू शकता इथे ब्रह्मरंभा मंदिरचं मंदिर आहे जे की 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. त्यामध्ये माता ब्रह्मरंभा म्हणजे सतीचा कंठाचा जो भाग असतो तो इथे स्थायिक आहे. त्याच्या मागे इथे प्रसादमची लाईन आहे लाडू विक्रीची. इथे कुपन देऊन लाडू विक्री केली जाते. आता आपण आलोय साक्षी गणपतीकडे. तर साक्षी गणपती म्हणजे प्रथा अशी विचलित आहे की आपण जेव्हा मल्लिकार्जुनचं दर्शन करायला येतो तेव्हा आपण साक्षी गणपतीचं पण दर्शन केलं पाहिजे. आणि त्याच्या मागे कारण असं आहे की जेव्हा आपण मल्लिकार्जुनचं दर्शन करतो तेव्हा साक्षी गणपती जे आहेत ते स्वतः साक्षी असतात की आपण मल्लिकार्जुनचं दर्शन केलेलं आहे. यासाठी मग लोक इथे पण दर्शनासाठी येतात. सो आम्ही पण आता इथे आलेलो आहोत दर्शन करायला. इथे मंदिर बघू शकता तुम्ही एकदम छान आहे. इथूनच पुढे तुम्ही बघू शकता की इथे पाताळगंगा पण लागते. जसे की आज तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये बघितलं आम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं. हे दर्शन करण्यासाठी आम्ही TGRसाठी बस आणि येऊन जाऊन ट्रॅव्हल केलं आहे. तर आमचा ट्रॅव्हलिंगचा अनुभव खूप छान होता. AC वगैरे कूलिंग वगैरे व्यवस्थित होती. त्यानंतर मग आता आम्ही जस्ट उतरलो आहे. हा ट्रॅव्हलिंग आमचं नामपल्ली स्टेशन टू डायरेक्ट श्रीसैलम तसंच झालेलं आहे. आणि आत्ताच आम्ही उतरलो आहे 9:15 वाजता. आणि आता आम्ही जेवण करायला बालाजी ढाबावर आलेलो आहे जे की एकदम नामपल्ली मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच आहे. आणि इथे खूप सारे डायनिंगचे ऑप्शन चांगले आहेत जे की व्हेज वगैरे आहेत. आणि हॉटेल्स लाईन पण इथे खूप बऱ्यापैकी चांगले आहेत. सो जर तुम्हाला कधी कुणाला यायचं झालं तर तुम्ही ह्या साईडला प्रेफर करू शकता जे की हैदराबाद डेक्कन स्टेशनच्या थोडंसं 10 मिनटं पुढे अंतरावर नामपल्ली मेट्रो स्टेशन आहे. आणि अगदी मेट्रो ब्रिजच्या समोरच हॉटेल लाईन इथे स्टार्ट होते. तर आपल्या ह्या आजच्या दिवसाची सांगता आपण इथेच करूया आणि उद्या आपण एका नवीन प्लेसवर व्हिजिट करूया. थँक्यू.